शनाया इथे असती तर ऍटलीस्ट मला औषध आणून दिलं असतं. तिला फोन करून सांगतो मला बरं नाही वाटत आहे. Hi, Gary. I missed you, darling. मला अगदीच बरं नाहीये ग. जरा सर्दी खोकला आहे, सारख्या शिंका येत आहेत, थंडी खूप आहे ना इथे, आणि आज जरा फिवरिश पण वाटतंय. You should have taken care of yourself ना. एक काम कर, तू काहीतरी हॉट वॉटर वगैरे मागव. हॉटेलमध्ये असेल ना हॉट वॉटर? हो आहे ग सगळं, पण काही करण्याचे त्राणच नाही आहेत मला उठून. मग एक काम कर, हा ड्रिंक मागव आणि ते घे, तुला बरं वाटेल लगेच. मला झोप आली आहे खूप आता. मी नंतर बोलते तुझ्याशी. ओके बाय, सी यू, गुड नाईट. हॅलो बच्चा. नाही आता नाही थांबू शकत मी इथे. सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करतो आणि निघतो घरी जायला. हॅलो. सॉरी, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. अर्जंट बुकिंग करायचं होतं मुंबईच्या फ्लाईटसाठी. On October 1956, Dr. Ambedkar and thousands of followers embraced Buddhism at an open ground in Nagpur. अथर्व, हे पा आपल्या नागपूरचं नाव आलं इथे. हे बा नागपूर? हा ते आपल्या बाबांना का? हा Eventually called Diksha Bhumi. The historic site has been commemorated. काय नानाजींनाच विचारलं पाहिजे. By a majestic stoop that was inaugurated in 2001. आई 2001 ना इंग्लिश मध्ये बोल. 2001. बर 2001. बर बाबा, खरं तर मी तुमचा अभ्यास घेतला पाहिजे, तर तुम्हीच माझा अभ्यास घेऊन राहिले. बरोबर आहे म्हणा. अथर्व, तू हे काय करून राहिला? बघू बरं मला काय काढलंस ते. तिचं झालं. आई मागे बघ, हे काय काय काढलंय? टॅबलेट. टॅबलेट? हा तर मोठा मोबाईल दिसून राहिला. अरे अथर्व, टॅबलेट म्हणजे गोळी गोळी राहते. हे काय काढलंस तू? आई छोटा कम्प्युटरला बोलतात लॅपटॉप, एका पेक्षा छोटाला बोलतात टॅबलेट. हाव का? असं राहते का? असं राहतो टॅबलेट? अथर्व, आयुषचे पप्पा त्याला टॅबलेट देणार आहेत. मला पण हवे. मी सांगू का बाबाला? बाबांना काऊन? मी देईन ना. नक्की? नक्की. ये मला टॅबलेट भेटला. आधी अभ्यास करायचा. चल. टॅबलेट आला ना तर आपण त्याच्यात केम्बल खेळायचं. हो. बाळा, तुझी आई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. फक्त थोडा वेळ दे. नेत्रा, हे कसले नियम यार? फोन बंद म्हणजे काय? अहो नारकर, जरा शांत व्हा. मगाशी मी काहीच बोलले नाही, कारण मला वाटतं शनाया मॅडमने जे केलं ना ते योग्यच केलं. योग्य केलं? काय योग्य केलं? अर्धा तासाचा लंच ब्रेक, फोन बंद, लेटमार झाला तर पगार कट, हे योग्य केलं? हो हो, हे योग्यच केलंय. अहो त्यामुळे निदान जराशी शिस्त तरी लागेल.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? आनंद सर आणि जेनी यांची ही जी काही बॉसगिरी चालू असते ना ती बंद होईल. तर माझ्या लक्षातच आलं नाही यार. नेत्रा, तुला सांगतो, शनया मॅम आनंद सरांना ओरडल्या ना तेव्हा मनापासून बरं वाटलं. बरं वाटलं ना? बरं वाटलंय ना? म्हणूनच सांगते आता यापुढे आपण फक्त शनया मॅडमना सपोर्ट करायचा. हो. त्याचा आपल्याला थोडासा त्रास होईल, पण हे पानवलकर सर आणि आनंद सर आणि जेनी यांची जी काही बॉसगिरी चालू आहे ना त्यातून आपण सुटू. एक वेळ ना मी आनंद सरांचं आणि पानवलकर सरांचं समजू शकतो, म्हणजे त्यांची बॉसिंगगिरी समजू शकतो, पण ही जेनी ही का बॉसिंगगिरी करते आपलं? आनंद सरांची लाडकी आहे ना. काय चालतं ना या दोघांमध्ये ते त्यांनाच माहिती. तर काय चालणार दोघांमध्ये? दोघही अनमॅरिड आहेत. सही आहे, सही आहे. तुम्ही दोघेही माझ्या कॅबिन मध्ये या. आत येऊ का मॅडम? मीच आत बोलवलं ना तुम्हाला, या पटकन. नेत्रा, क्लोज द डोर. सॉरी मॅम. नारकर, प्लीज हे पोस्टर्स लावा ना. हो. एक तिकडे लावा. नाही, ते वाला मला तिकडे हवं. या. तुला मदत करायला सांगितली का मी? गुड. ओके. थँक्यू. व्हेरी सॉरी मॅम, पण आम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलत नव्हतो. ते जेनी आणि आनंद सर आहेत ना त्यांच्याबद्दल बोलत होतो. बोला ना. हो 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 मॅडम. जेनी आणि आनंद आवडत नाही का तुम्हाला? छे छे, असं काहीच नाहीये मॅम. खोटं बोलू नकोस हा. त्याच्यापेक्षा खरं बोला, ते मला जास्त आवडेल. नाहीतर काय मला गॅरीला फोन करावा लागेल आणि त्याला सांगावं लागेल की आपल्या ऑफिसमध्ये बाबा गॉसिपिंग चालतं. प्लीज प्लीज मॅडम, असं काही करू नका. खरंच आमच्याकडनं चूक झाली. पुन्हा अशी चूक नाही होणार आमच्याकडून. प्लीज मॅडम. ठीक आहे, फाईन, माफ करते मी तुम्हाला. पण माझी एक अट आहे. या ऑफिसमध्ये जे काही घडतं, कोण काय बोलतंय, काय करतंय, ते सगळं तुम्ही दोघांनी येऊन मला सांगायचं. आणि हे कोणाला कळलं नाही पाहिजे हा. गॅरीला पण नाही. ठीक आहे मॅडम, चालेल. ओके मॅम. ठीक आहे, यू मे गो ना. ओके. हो, आणि एक मिनिट, डोंट वरी, मी गॅरीला काही नाही सांगणार. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू मॅम.